गेली 33 वर्ष महिला सबलीकरणाची चळवळ अखंडपणे चालवणाऱ्या आणि समाजसेवेला आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या श्रीमती कांचनताई परुळेकर यांचं आज दुपारी 26 मार्च 2025 बुधवारी दुपारी 3 वाजता दुःखद निधन झाले. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी आपला देह ठेवला आणि आपल्या सर्वांना शोकसागरामध्ये लोटून गेल्या. त्यांच्या जाण्याने समाजसेवेतील एक प्रकाशमान दीप मालवला गेला. कांचनताईंचं जीवन म्हणजे समाजसेवेचा एक सुंदर आदर्श होता. त्यांच्या कार्याची सुरुवात अगदी तरुण वयात झाली. समाजातील वंचित, शोषित आणि उपेक्षित महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम त्यांनी मोठ्या तळमळीनं केलेलं दिसून येतं. 33 वर्ष अखंडपणे त्यांनी स्वयंसिद्धा या संस्थेच्या माध्यमातून हजारो महिलांना सक्षम, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला बचत गट स्थापन झाल्या, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आणि महिलांना आपल्या हक्काबद्दल जागरूक केले गेले. कांचनताईच्या कार्याची महती शब्दात सांगणे कठीण आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वात अपार धैर्य, समर्पण आणि सहनशीलता होती. समाजात वाईट प्रथांविरुद्ध त्यांनी नेहमीच आवाज उठवलेला आहे. स्त्रियांना शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून सक्षम करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. महिलांवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी कठोर भूमिका घेतली आणि समाजाला एक चांगली दिशा दिलेली आहे. त्यांच्या मनात समाजातील प्रत्येक घटकाबद्दल अतूट प्रेम होतं. महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ देताना त्यांनी कधीही कुणाकडून स्वार्थ साधला नाही. त्यांच्या कार्यात प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ वृत्ती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक महिला आज आपल्या घरादाराला, समाजाला, देशाला नवा आकार देत आहेत. आज कांचनताई आपल्यात नाहीत, पण त्यांचे कार्य, त्यांची शिकवण आणि त्यांची मूल्ये आपण सदैव जपली पाहिजेत. महिलांना सक्षम होणे म्हणजे केवळ आर्थिक स्वावलंबन नव्हे, तर मानसिक, शारीरिक आणि सामाजिक सबलीकरण याची जाणीव कांचनताईंनी समाजाला करून दिली. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणं हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. कांचनताईच्या जाण्याने समाजसेवेतील एक युग समाप्त झाले आहे. त्यांच्या कर्तृत्वाला आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाला आपण कधीही विसरू शकणार नाही. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत आपण सर्वांनी समाजातील महिलांना सक्षम करण्याचा संकल्प केला पाहिजे. कांचनताईच्या पवित्र स्मृतींना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. राजकुमार चौगले आणि परिवार, चिंचवाड. धन्यवाद.